आपल्या सर्वांनाच माहीत आहे की नांदणीची महादेवी म्हणजेच माधुरी हत्ती ही वंताराच्या प्रोजेक्टमध्ये गेलेली आहे. काही वर्षापूर्वी पेटानं दाखल केलेल्या एका तक्रारीच्या अनुषंगानं निकाल झाला आणि त्यानुसार ती वंताराला पाठवण्यात आली. खरं तर प्रश्न पडण्याची गोष्ट अशी आहे की बऱ्याच ठिकाणी बेंगलोर असेल, केरळ असेल, या ठिकाणी ॲनिमल रेस्क्यू चे मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील किंवा सेंटर्स आहेत, केअर सेंटर, तिथं न पाठवता अंबानींचं जे खाजगी वंतारा अभयारण्य आहे तिथंच का पाठवलं, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्याचबरोबर 35 वर्ष लोकांचा जिव्हाळा जिथे जोडला गेला होता, अशी माधुरी हत्तीन या ठिकाणी लोकांच्यापासून दूर घेऊन गेलेले आहेत. या मठाचा आणि या लोकांचा आणि सर्वांची जिव्हाळा असणारी ही हत्तीन आपल्यापासून तोडून यायचा डाव किंवा ज्या गोष्टी साहेबांनी करतायत त्याला आपण विरोध केला पाहिजे. या गोष्टींना खतपाणी घालणारे जे काही घटक असतील, म्हणजे या ठिकाणी सर्वपणे मोहीमची आता बायकोट जीव ही मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. त्या पद्धतीने आणखी देखील मोहीम असतील की लायन्स का, तर कारण की बघायला गेलं तर आता मगाशी मी सांगितलं की रेस्क्यूचे हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी सेंटर्स आहेत, पण लायन्स या ठिकाणी न्यायचं, त्या ठिकाणी आता नुकतंच झालेल्या अंबानींच्या घरात लग्नामध्ये देखील गौरी नावाच्या हत्तीला उभा करून ठेवण्यात आलं होतं. हा देखील छळवाडच आहे. पण ह्या छळवाडाकडे लक्ष न देता आमच्या आस्थेशी निगडीत असणाऱ्या महादेवी हत्तीला त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आणि याला जेवढा कडक विरोध करता येईल, कठोर विरोध करता येईल एवढा करूयात आणि आपल्या महादेवीला आणि माधुरी हत्तीला परत आपल्या कोल्हापूरमध्ये, आपल्या नांदणीमध्ये घेऊन येण्यासाठी प्रयत्न करूयात.